Hi all, good evening. Good evening, sir. गुड गुड इव्हनिंग इव्हनिंग. सर. काल जे झालंय त्याची प्रॅक्टिस केली का सगळ्यांनी? आपण जो फर्स्ट प्रोग्राम पाहिला होता त्याची Sir. प्रॅक्टिस झाली. Oh. ठीक आहे. आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहेत आणि तो कुठला टॉपिक आहे तर जावा व्हेरिएबल्स. जावा व्हेरिएबल्स व्हेरिएबल जर कम्प्लीट झाला आपल्या 1 तासामध्ये तर आपण डेटा टाइप्स पण पाहणार आहेत आज. तर जावा व्हेरिएबल्स काय असतात तर व्हेरिएबल्स कशासाठी आपण यूज करतो ऍज अ कंटेनर्स म्हणून यूज करतो. म्हणजे एखादी व्हॅल्यू आपल्याला स्टोअर करायची आहे तर त्यासाठी जे आपण नाव यूज करतो किंवा अं, एखादं पर्टिक्युलर नेम यूज करतो त्याला आपण व्हेरिएबल म्हणतो. त्याला व्हेरिएबल नेम असं म्हटलं जातं. आणि तो डेटा कुठल्या टाईपचा आहे त्यानुसार आपण त्या व्हेरिएबलचं नेम ठरवत असतो. म्हणजे कसं तर इथे मी एक व्हेरिएबल डिक्लेअर करतोय. तर व्हेरिएबलचं नाव काय आहे माझ्या तर नेम असं नाव दिलंय मी व्हेरिएबलला. आणि या नेम मध्ये मी काय स्टोअर करणार आहे तर एक नेम कुणाचं तरी नाव स्टोअर करणार आहे. समजा मी माझं नाव स्टोअर करतोय. तर हे जे झालं नेम हे काय झालं तर एक व्हेरिएबल नेम झालं आणि त्याच्यामध्ये आपण कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर करतोय त्याच्यावरून त्याचा डेटा टाईप ठरवला जातो. डेटा टाईप काय असतो ते आपण पाहू. पण व्हेरिएबल कशाला म्हटलं जातं तर याला म्हटलं जातं. हे काय आहे तर कंटेनर आहे. कंटेनर म्हणजे काय तर आपण जे ट्रक वगैरे पाहत असतो तर ट्रक काय आहे एक काहीतरी सामान वाहून नेण्यासाठी यूज केलेली एक व्हेकल आहे. त्यालाच आपण कंटेनर म्हणतो की ट्रक ऍज अ कंटेनर आणि ती काय वाहून नेते तर एक सामान वाहून नेते. तर हे जे किशोर नाव आहे ही जी टेक्स्ट आहे तर ही याच्यामध्ये स्टोअर झाली आहे आणि हिचा टाईप काय असणार आहे तर हिचा टाईप काय असणार आहे तर एक स्ट्रिंग आहे ही मल्टिपल कॅरेक्टर स्टोअर केलेली एक स्ट्रिंग आहे. तर याचा टाईप काय असणार आहे तर स्ट्रिंग याचा टाईप असणार आहे. ओके. तर याला काय म्हणणार आपण स्ट्रिंग टाईपचं व्हेरिएबल. नेम काय आहे तर एक स्ट्रिंग टाईपचं व्हेरिएबल आहे. हे काय झालं तर टाईप नेम झालं. टाईप झाला या व्हेरिएबलचा टाईप ज्याच्यामध्ये आपण स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर करतोय. तसंच एखादा नंबर आपल्याला स्टोअर करायचा असेल तर आपण कुठलं व्हेरिएबल घेणार तर नंबर नावाचं व्हेरिएबल आपण यूज करणार. त्याच्यामध्ये आपण 1001 हा नंबर आपण स्टोअर करतोय. तर हा नंबर या नंबर व्हेरिएबल मध्ये स्टोअर झालाय आणि याचा डेटा टाईप काय असणार आहे म्हणजे याचा टाईप काय असणार आहे तर इंटिजर टाईप असणार आहे. इंटिजर कशासाठी आपण यूज करतो तर एक व्हॅल्यू आपण स्टोअर करण्यासाठी इंटिजर टाईपचा यूज करतो आणि ती व्हॅल्यू कशी असायला पाहिजे तर होल असायला पाहिजे. नंबर 2 फॉर्मॅट मध्ये असतात बघा. नंबरचे जे टाइप्स असतात एक असतो होल नंबर. होल म्हणजे काय तर 5 88 34 हे काय झाले होल नंबर झाले. 5 हा होल नंबर आहे. 88 हा होल नंबर आहे आणि 34 हा एक होल नंबर आहे. त्यानंतर दुसरा टाईपचे नंबर काय असतात तर डेसिमल असतात. डेसिमल नंबर. डेसिमल नंबर मध्ये कुठले नंबर येतात तर ज्या नंबर मध्ये पॉइंट आणि त्याचं हे असतं त्याच्या पॉइंटच्या समोर पॉइंट मध्ये व्हॅल्यू असते 1.2 किंवा 33.5 किंवा 14.3 हे काय झाले तर डेसिमल नंबर झाले. तर होल नंबर आणि डेसिमल नंबर मध्ये नंबर विभागले जातात. तर आपण हा जो नंबर आहे हा काय कुठला नंबर आहे तर होल नंबर आहे. डेसिमल नंबर स्टोअर करण्यासाठी आपण डेसिमल नावाचं एक व्हेरिएबल डिक्लेअर करणार आणि त्याच्यामध्ये आपण कुठली व्हॅल्यू स्टोअर करणार तर डेसिमल 14.3
ही व्हॅल्यू मी स्टोअर केली आणि हिचा टाईप काय असणार आहे तर हिचा टाईप आपल्याला फ्लोट एफ स्मॉल मध्ये पाहिजे फ्लोट टाईपची ही व्हॅल्यू असणार आहे याच्यामध्ये आपल्याला दोन टाईप डिक्लेअर करता येतात एक आहे डबल आणि एक आहे फ्लोट एक डीसी नावाचा एक व्हेरिएबल मी इथे घेतोय आणि त्यामध्ये मी काय करतोय तर 15.67 ही व्हॅल्यू मी स्टोअर करतोय तर याचा टाईप मी काय डिक्लेअर करेन तर डबल असा टाईप मी डिक्लेअर केला बट इथे काय होतंय फ्लोट जी व्हॅल्यू आहे त्याला एरर दाखवतंय काय एरर दाखवतंय कारण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काहीच डिफरन्स नाहीये असं त्याला वाटतंय मी जर या 14.3 ला डबल मध्ये कन्वर्ट केलं फ्लोट हटवलं आणि डबल केलं तर तो एरर निघून जाईल कारण ही व्हॅल्यू काय कन्सिडर केली गेली होती तर डबल टाईपची व्हॅल्यू कन्सिडर केली होती बट मला काय म्हणायचंय त्याला की ही जी व्हॅल्यू आहे ती फ्लोट टाईपची व्हॅल्यू आहे बट तो म्हणतो की ही डबल टाईपची व्हॅल्यू आहे आणि तुम्ही तिला फ्लोट मध्ये स्टोअर नाही करू शकत मग तुम्हाला काय करावं लागेल या दोन्ही मध्ये एक डिफरन्स दाखवावा लागेल कसा दाखवायचा तर फ्लोट टाईप जेव्हा आपण एखादी व्हॅल्यू डिक्लेअर करतो तर तिच्या समोर आपल्याला एफ पुट करावा लागतो तो तुम्ही स्मॉल केस लेटर मध्ये करा किंवा कॅपिटल लेटर मध्ये करा पण हे नेसेसरी आहे एफ पुट करणं नेसेसरी आहे तेव्हाच त्याला समजेल की ही जी व्हॅल्यू आहे 14.3 ही फ्लोट टाईपची व्हॅल्यू आहे तर आपण पाहिलं की व्हेरिएबल कशासाठी यूज करतो आपण एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आणि जर आपल्याला ती स्टोअर केलेली व्हॅल्यू जर पाहिजे असेल तर तेव्हा आपण काय यूज करणार सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन तर ते कुठं आपल्याला पुट करावं लागतं तर मेन मेथड मध्ये कारण आपण कालच पाहिलं की आपल्या प्रोग्रामचं जे एक्झिक्युशन असतं ते मेन मेथड मधून सुरुवात होते मेन मेथड मधून आपल्या प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं तर मला या स्टोअर केलेल्या सगळ्या व्हॅल्यू काय करायचं प्रिंट करायचं तर त्यासाठी मी काय करेन सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हे जे स्टेटमेंट आहे याच्यासाठी एक शॉर्टकट आपल्याला इथं यूज करण्यासाठी अवेलेबल आहे किंवा आपण यूज करू शकतो SYSO असं पुट करायचंय आणि कंट्रोल आणि स्पेस ऍट अ टाइम प्रेस केल्याच्या नंतर काय होतं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट हे पूर्ण स्टेटमेंट काय होतं प्रिंट होतं आणि आपल्याला समजा ही व्हॅल्यू प्रिंट करायची तर आपण काय करणार हे नेम जे व्हेरिएबल आहे ते आपण डायरेक्टली इथं या प्रिंट एलियन मध्ये पुट करणार ठीक आहे तर इथे काय आहे तर एक रूल आहे जावाने बनवलेला की एखादी व्हॅल्यू म्हणजे एखादं व्हेरिएबल जर तुम्हाला स्टॅटिक मेथड मध्ये ही मेन मेथड आहे आणि ही कुठली मेथड आहे तर स्टॅटिक मेथड आहे तर एखादी एखाद्या स्टॅटिक मेथड मध्ये आपल्याला एखादी नॉन स्टॅटिक व्हॅल्यू जर पुट करायची असेल एक्झिक्युशन करता तर त्याला आपल्याला स्टॅटिक बनावं लागतं म्हणजे मला या व्हेरिएबलला काय बनावं लागेल स्टॅटिक बनावं लागेल जर स्टॅटिक बनवायचं नसेल तर आपल्याला काय करावं लागतं त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागतो ऑब्जेक्ट कसा क्रिएट करायचा तर दोन्ही पण मेथड मी सांगतो आधी आपण स्टॅटिक कीवर्ड काय असतो ते पाहू आता हे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आहे हे जे व्हेरिएबल आहे ते नॉन स्टॅटिक आहे आणि त्याचा आपण यूज करतोय या स्टॅटिक मेथड मध्ये तर जावाच्या रूल नुसार हे चुकीचं आहे कारण हे नॉन स्टॅटिक व्हेरिएबल आपण स्टॅटिक मेथड मध्ये डायरेक्टली यूज नाही करू शकत जर तुम्हाला एखादं व्हेरिएबल स्टॅटिक मेथड मध्ये यूज करायचं असेल तर त्याला तुम्हाला काय करावं लागतं स्टॅटिक बनावं लागतं स्टॅटिक बनवल्यानंतर काय झालं तर आपण ते स्टॅटिक व्हेरिएबल डायरेक्टली इथं यूज करू शकू तर आपल्याला सगळ्यांना स्टॅटिक बनावं लागेल तेव्हाच आपण डायरेक्टली त्यांना यूज करू शकू स्टॅटिक कीवर्ड आपण नंतर पाहू डिटेल मध्ये बट आता फक्त लक्षात ठेवा की स्टॅटिक मेथड मध्ये आपल्याला नॉन स्टॅटिक व्हेरिएबल काय करता नाही येत यूज नाही करता येत त्यामुळे मी सगळ्या व्हेरिएबलला स्टॅटिक बनवतोय कारण मला त्या व्हॅल्यू तुम्हाला प्रिंट करून दाखवायचे आहेत आता नेमला घेतला आपण नंबरला आपण प्रिंट करू
SYSO कंट्रोल स्पेस आणि इथे मी पेस्ट करणार नंबरला. त्यानंतर डेसिमल ला पण आपण प्रिंट करू SYSO DC आणि लास्ट व्हेरिएबल डेसिमल डेसिमल नावाचं व्हेरिएबल. कॉपी आणि पेस्ट. यांना मी जेव्हा रन करेन हा प्रोग्राम तेव्हा त्यांचे व्हेरिएबल नाव न प्रिंट होता त्यांचे व्हॅल्यू प्रिंट होतील. हे पहा इथे काय झालंय तर हॅलो वर्ल्ड हे कालचं स्टेटमेंट आपण जसं तसं प्रिंट केलंय. त्यानंतर नेम मध्ये आपण काय स्टोअर केलं होतं, किशोर नाव स्टोअर केलं होतं, तर ते किशोर नाव काय झाले प्रिंट झाले. नंबर मध्ये आपण 1001 नंबर प्रिंट केला स्टोअर केला होता, ते तो जसं तसं झालाय. डेसिमल मध्ये आणि डीसी मध्ये दोन्ही मध्ये पण ज्या व्हॅल्यू आपण पुट केल्या होत्या तर त्या दोन्ही पण काय झाल्यात प्रिंट झाल्यात. म्हणजे एक व्हेरिएबल काय असतं, एक कंटेनर म्हणून आपण यूज करतो एखादी व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. त्यानंतर व्हेरिएबलचे टाइप्स कुठले येतं तर स्ट्रिंग टाइपचं व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो. इंटिजर टाइपचं जसं आपण आता पाहिलं फ्लोट, कॅरेक्टर आणि बुलियन. तर कॅरेक्टर नावाचं टाइपचं एक व्हेरिएबल आपण स्टोअर करू. तर वन लेटर असं मी त्या व्हेरिएबलचं नाव देतोय आणि त्याच्यामध्ये एक सिंगल कोट मध्ये एक कॅरेक्टर स्टोअर करतोय. तर वन लेटर किंवा कॅरेक्टर आपण असं म्हणू, कॅरेक्टर वन कॅरेक्टर. तर हे सिंगल कॅरेक्टर आहे आणि ते आपण कुठल्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलंय, व्हेरिएबल नेम मध्ये वन कॅरेक्टर. तर याचा डेटा टाइप काय असणार आहे तर कॅर नावाचा डेटा टाइप आपल्याला यूज करावा लागेल. या टाइपचा डेटा आपण फक्त कॅर टाइपच्या डेटा टाइप मध्येच स्टोअर करू शकतो. आणि अजून एक टाइप आहे बुलियन नावाचा. तर याच्यामध्ये आपण फक्त दोनच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, एक म्हणजे ट्रू आणि सेकंड म्हणजे फॉल्स. तर याच्यासाठी मी फ्लॅग नावाचं व्हेरिएबल मी इथं डिक्लेअर करतोय आणि याच्यामध्ये मी TRUE ही व्हॅल्यू स्टोअर करतोय. याच्यामध्ये जर आपण 1 2 3 असं जर स्टोअर करायला गेलं तर ते काय होईल एरर दाखवल, कारण 1 2 3 काय आहे एक होल नंबर आहे. त्यानंतर आपण जर डबल कोट मध्ये एखादी व्हॅल्यू स्टोअर करायला गेलो तर ते काय स्ट्रिंग टाइपचा डेटा आहे. तर बुलियन टाइपचं जे डेटा टाइप आहे त्याच्यामध्ये आपण फक्त दोनच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, एक आहे ट्रू आणि दुसरे आहे फॉल्स. या दोनच व्हॅल्यू अलाउ केलं जातं स्टोअर करण्यासाठी. हे व्हेरिएबल नेम झालं, त्याच्यामध्ये आपण काय केलंय फॉल्स नावाची व्हॅल्यू इथं स्टोअर केली. त्यानंतर अजून अजून 2-3 टाइप्स येतं, तर ते पण पाहूत आपण. एक आहे शॉर्ट नावाचं डेटा टाइप, ज्याच्यामध्ये आपण खूप छोटी व्हॅल्यू म्हणजे 128 नंबरच्या आतमधली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. तर लिटल नंबर असं मी त्या व्हेरिएबलला नाव देतो. याच्यामध्ये आपण फक्त 128 इथपर्यंतच्याच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. इथपर्यंत आणि इथपर्यंत याच्या मागच्या व्हॅल्यू म्हणजे 127 100 90 35. आपण जर 128 पेक्षा जर जास्त व्हॅल्यू स्टोअर करायला गेलो तर सॉरी शॉर्ट मध्ये नाही तर बाईट नावाचं एक डेटा टाइप आहे, त्याच्यामध्ये ते अलाउ नाही केलं जात. इथे फक्त 128 पर्यंतच्याच व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. आय थिंक 127 -128 पासून +127 पर्यंतच्या व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. तर इथे आपण या व्हॅल्यूला या होल नंबरला आपण मायनस पण पुट करू शकतो. -127 ही व्हॅल्यू -128 पासून +128 पर्यंत.
-128 पासून +127 पर्यंत, सॉरी. तर इथे चार्ट दिलेला आहे त्याच्यासाठी. तर चार्ट मध्ये जर पाहिलं आपण तर हे सगळे डेटा टाइप्स येतं या साईडचे. बाईट मध्ये आपण काय करू शकतो तर स्टोअर्स होल नंबर -128 टू 127, 128 मायनस पासून +127 पर्यंतचे नंबर आपण बाईट टाइपच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू शकतो. शॉर्ट मध्ये आपल्याला 32,000 -32,768 निगेटिव्ह नंबर पासून +32,767 पर्यंत या पॉझिटिव्ह नंबर इतक्या व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. जर आपण 768 जरी स्टोअर करायचा म्हटला तर तो घेणार नाही, कारण त्याची रेंज तेवढी आहे. -32,768 पासून +32,767 पर्यंत. जसे डेटा टाइप वाढत जाते तसे त्यांचे कॅपॅसिटी पण वाढत जाते, स्टोरेज कॅपॅसिटी. तर इंटिजर मध्ये आपण या रेंज पासून या रेंज पर्यंतच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. लॉंग मध्ये आपण एवढी मोठी व्हॅल्यू स्टोअर करू शकतो, निगेटिव्ह नंबर पासून पॉझिटिव्ह नंबर पर्यंत. फ्लोट मध्ये आपण फ्रॅक्शनल म्हणजे डेसिमल टाइपच्या व्हॅल्यू आपण स्टोअर करू शकतो. आणि त्यांचे जे डेसिमल डिजिट्स असतात, म्हणजे आपण हे जे डिजिट आहेत 3, तर यांचा नंबर किती असू शकतो तर 6 to 7 डिजिट आपण यूज करू शकतो. म्हणजे 3 पॉईंटच्या समोर 6 ते 7 डिजिट पर्यंत आपण ती व्हॅल्यू स्टोअर करू शकतो फ्लोट टाइपच्या डेटा टाइप मध्ये. डबल मध्ये आपण 15 डेसिमल डिजिट पर्यंतच्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. आणि बुलियन मध्ये आपण फक्त ट्रू आणि फॉल्स, मी जसं सांगितलं तसं ट्रू आणि फॉल्स या दोनच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. कॅरेक्टर मध्ये आपण सिंगल सर, हॅलो, आवाज ब्रेक होता सर. खूप ब्रेक होतोय का? ठीक आहे. तर आपण काय पाहत होतो, डेटा टाइप्स पाहत होतो, ज्यामध्ये आपण डेटा टाइप पाहिले आणि त्यामध्ये त्यांचं डिस्क्रिप्शन पाहिलं, म्हणजे त्यांची रेंज पाहिली, स्टोरेज कॅपॅसिटी पाहिली. तर इथे आपण स्ट्रिंग टाइपचा डेटा टाइप यूज केला, इंटिजर टाइपचा, डबल टाइपचा, फ्लोट टाइपचा, कॅर टाइपचा, बुलियन आणि बाईट. त्यानंतर शॉर्ट टाइपचा एक डेटा टाइप, यामध्ये आपण हजारांमध्ये व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. एक SHRT नावाचं एक व्हेरिएबल मी घेतोय, ज्यामध्ये मी काय करणार तर 32,044 ही व्हॅल्यू मी स्टोअर करतोय. आणि या व्हॅल्यूना आपण प्रिंट करून ठीक आहे. तर या सगळ्या व्हॅल्यूना आपण काय करू, प्रिंट करून पाहू. तिथं डेसिमल पर्यंत आपण प्रिंट केलंय आणि त्याच्या समोरचे बाकीचे व्हेरिएबल आपण इथं प्रिंट करून त्यांचा रिझल्ट पाहू शकतो. तर यांना जर आपण रन करून पाहिलं तर त्यांचे जे ऍक्च्युअल व्हॅल्यू आपण ज्या स्टोअर केलेल्या आहेत त्या सगळ्या आपल्याला इथे प्रिंट झालेल्या दिसतात. म्हणजे ज्या फॉर्मॅटमध्ये मायनस व्हॅल्यू मायनस मध्ये, डेसिमल मधली व्हॅल्यू डेसिमल मध्ये, फ्लोट मधली व्हॅल्यू फ्लोट मध्ये, कॅर मधली व्हॅल्यू कॅर मधली ज्या स्वरूपात आपण स्टोअर केली होती तर त्याच स्वरूपात ती काय झाली, प्रिंट झाली. आता इथं कन्सोल दिसत नाही, तर कन्सोल दिसण्यासाठी काय करायचंय,
काल जसं सांगितलं विंडोज, शो व्ह्यू आणि कन्सोल. तर हे कन्सोल इथं आलं. याला आपण कुठेही मूव्ह करू शकतो जिथं आपल्याला पाहिजे तिकडे. त्याची साईज आपण रिसाईज करू शकतो त्याला. तर हे काय तर हे व्हेरिएबल नेम आहेत, याला आयडेंटिफायर असं पण म्हटलं जातं. आयडेंटिफायर काय असतं ते तुम्हाला सांगतो मी. म्हणजे एक आयडेंटिफायर इन जावा, ऑल जावा व्हेरिएबल्स मस्ट बी आयडेंटिफाईड विथ युनिक नेम्स. म्हणजे ज्या टाईपची व्हॅल्यू असेल किंवा समजा आपल्याला पायची व्हॅल्यू डिक्लेअर करायची आहे, तर पायची व्हॅल्यू आपण पाय नावाच्या व्हेरिएबल मध्ये डिक्लेअर करायला पाहिजे. कारण का तर समोरच्याला ती समजली पाहिजे, त्याला आयडेंटिफाय झाली पाहिजे की ती ऍक्च्युअल व्हॅल्यू काय. जर मी डबल टाईपच्या व्हेरिएबल मध्ये पी यामध्ये जर 3.14 अशी व्हॅल्यू जर स्टोअर केली, तर समोरच्याला ही व्हॅल्यू पायचीच आहे हे कशावरून समजणारच नाही. पी त्याला वाटेल पी म्हणजे काय एक काहीतरी डिक्लेअर केलंय 3.14 अशी एक व्हॅल्यू डिक्लेअर केली, पण त्याला ऍक्च्युअल पायची व्हॅल्यू समजण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल त्या व्हेरिएबल. हॅलो सर. हा हॅलो. सर परत ब्रेक होत आहे. परत ब्रेक होत आहे आवाज तुमचा. एक मिनिट. हॅलो, आता येतोय? हो सर, येत आहे. ओके. तर आयडेंटिफायर म्हणजे काय तर ऍक्च्युअल नेम, म्हणजे तो ते जे आपण नेम यूज केलंय ते काय आपल्याला दर्शवतंय. म्हणजे पाय नावाचं व्हेरिएबल नेम आहे, ते पायची व्हॅल्यू काय आहे ते दर्शवतंय, त्याला आयडेंटिफायर म्हटलं जातं. इथं त्याची डेफिनेशन काय दिली, युनिक दीज युनिक नेम्स आर कॉल्ड आयडेंटिफायर्स. त्यांना युनिक नेम काय दिलंय आपण, समजा आपल्याला एखादी कारचं मॉडेल आपल्याला इथे डिफाईन करायचं ऍज अ व्हेरिएबल नेम. तर मी काय करेन, स्ट्रिंग कार नेम असं एक व्हेरिएबल तयार करेल कार नेम नावाचं, आणि त्याच्यामध्ये कारचं जे नाव आहे ऍक्च्युअल नाव की क्रेटा, हे काय झालं तर एक आयडेंटिफायर झालं की कार नेम काय आहे तर क्रेटा आहे. ठीक आहे, तर याला आयडेंटिफायर म्हटलेलं आहे. जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर करतो त्याला आपण आयडेंटिफायर्स असं पण म्हणतो. त्यानंतर इथे समजा एक्झाम्पल दिलंय की एका हावर्स मध्ये किती मिनिट्स असतात तर 60 मिनिट्स असतात. तर मिनिट्स पर हावर हे काय झालं आयडेंटिफायर झालं ऍज अ व्हेरिएबल. जर आपण असं एम डिक्लेअर करून त्याच्यामध्ये 60 पुट केलं असतं तर ते समोरच्याला समजणार आहे का, नाही समजणार. की 60 काय आहे, एक नंबर आहे की एका तासाचे मिनिट्स आहेत हे नाही समजणार त्याला. त्यानंतर जावाने काही रूल्स बनवलेले आहेत. एक नेमिंग व्हेरिएबलचे जे नाव आहेत ते काय असायला पाहिजेत त्याच्यासाठी काही रूल्स बनवलेले आहेत. काय तर फर्स्ट रूल असा आहे की नेम्स कॅन कंटेन लेटर्स, डिजिट्स, अंडरस्कोर अँड डॉलर साइन. व्हेरिएबलचं जे नाव आहे त्याच्यामध्ये लेटर्स असू शकतात, डिजिट्स असू शकतात, अंडरस्कोर आपण यूज करू शकतो आणि डॉलर साइन पण यूज करू शकतो. तर लेटर आपण यूज केलं इथं आता लेटर. त्यानंतर
डिजिट काय यूज करू शकतो आपण, तर इथे मी पाय 10 असं यूज करू शकतो, पाय 10. बट मी असं नाही करू शकत की 10 पाय. तर हे काय झालं, हे त्याच्या रूलच्या बाहेर गेलं. आपण पाय 10 असं यूज करू शकतो, पण स्टार्टिंगला आपण एखादं नंबर किंवा डेसिमल व्हॅल्यू पुट नाही करू शकत ऍज अ व्हेरिएबल नेम. त्यानंतर सेकंड जो रूल आहे, समजा आपल्याला अंडरस्कोर 2 लेटरचं एक व्हेरिएबल नेम डिक्लेअर करायचंय, जसं मी इथं डिक्लेअर केलं होतं कार आणि नेम, कार नेम. तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, डॉलर साइन यूज करू शकतो किंवा अंडरस्कोर पण यूज करू शकतो. कार नेम, कार अंडरस्कोर नेम, तर हे पण अलाउ केलं जातं. पुढचा रूल काय आहे, तर नेम्स मस्ट बिगिन विथ अ लेटर. आपण जसं आता पाहिलं की आपण पाय 10 असं लिहू शकतो, कारण ते लेटरनी सुरुवात होते. नेम शुड स्टार्ट विथ लोअर केस लेटर्स. प्रत्येक जे व्हेरिएबल नेम आहेत, व्हेरिएबलचं जे नाव आहे ते काय कशाने सुरुवात व्हायला पाहिजे, त्याची लोअर केस लेटरनी त्याची सुरुवात व्हायला पाहिजे. आणि इट कॅनॉट कंटेन व्हाईट स्पेसेस, म्हणजे आपण एखादं व्हेरिएबल. हॅलो हॅलो. सर. हा, हॅलो सर, आवाज खूप ब्रेक होतोय सर. काय करावं मला काय सांग. हॅलो, आता येतोय का क्लिअर? हॅलो. हॅलो.